नसरापूर घटनेचा तपास एसआयटीकडे. एसआयटीमध्ये एकूण 6 जणांचा समावेश, 2 महिला अधिकाऱ्यांचाही समावेश. नसरापूरच्या नराधमाचा कोर्टात संतापजनक दावा. किरकोळ हाणामारीच्या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा. बचावासाठी आरोपी भीमराव कांबळेचा न्यायालयात बचाव. कोणत्याही राजकारण्यांनी आम्हाला भेटू नये. नसरापुरातील पीडित मुलीच्या वडिलांची मागणी. नराधमाला फाशी होईपर्यंत भेटू नका, न्याय द्या, स्पष्ट केली भूमिका. नराधमाला यमसदनी पाठवण्याचा प्रयत्न सरकार करेल. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. प्रकरण लवकर मार्गी लावणार असल्याचीही दिली माहिती. नसरापूर प्रकरणावर अमित ठाकरेंची फेसबुक पोस्ट. आता तरी सरकारचं डोकं ठिकाणावर येणार आहे का? मनसे नेते अमित ठाकरेंचा सरकारला सवाल. नसरापूर प्रकरणात सरकारच आरोपीच्या पिंजऱ्यात. आरोपीत सरकार आहे. संजय राऊत संतापले. राज्याचे गृहमंत्रीच आरोपी असल्याचीही टीका. नसरापुरातील घटनेला सरकारनं गांभीर्यानं घ्यावं. गृहमंत्र्यांनी कडक कारवाई करावी. सतेज पाटलांची मागणी. चाकणमध्ये 11 वर्षीय मुलीचा विनयभंग. अरुण गयाप्रसाद मिश्रा असं नराधमाचं नाव. घराच्या कंपाऊंडमध्ये जाऊन अत्याचाराचा प्रयत्न. उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेबांच्या स्मारकाच्या कामाची पाहणी. बाळासाहेबांच्या स्मारकाची दुसऱ्या टप्प्यातील कामांची पाहणी. शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करेपर्यंत स्वस्थ बसणार नाही. बच्चू कडू यांनी केला निर्धार. ऐऱ्या-गैऱ्या नेत्याला नाही, शिंदेंना स्वीकारलंय कडूंचं विधान. बुधवारपासून 3 दिवस मुंबईकरांना उन्हाचे तीव्र चटके बसणार. मुंबईत अनेक भागात कमाल पारा 37 अंशांवर जाण्याची शक्यता.